श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा. श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोध्याय. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होत नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समया पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी. तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. याशी 7 दिवस झाले काही अनुभवान आले. तो नवल एक वर्तले एका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्याचे मित्र आपुचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्याद होता अब्रुशी बट्टा गेला मोठा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघाले माझी दिवाळी यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयतांशी ते मानले तत्काळ तयापरी केले. तो नवल एक वर्तले एका सादर होऊनी. आपुचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगवया पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडिते हे कोणी वर्तमान आनंदे झाला त्या लागून. हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांची कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो मी. नवस केला तयासी जाऊ आता दर्शनाशी. वार्ता ऐकून उभयतांशी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐशे जे का सामर्थ्य अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थाचे दर्शन घेत पूजन करीती भक्तीने. पाहुणी समर्थाची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाहती न लवती तयांची. तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती ऐशी नामे दिदले त्रिवर्गाशी आणि मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांशी 3 श्लोके दिदले मंत्र म्हणून ते ऐका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नशेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्रोपदेशन केले पावन तया ते. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्याचे करावे म्हणून विचारिले समर्था ते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून. त्यांच्या पादका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्गे राहिले आनंदाने. हरिभाऊंचे स्वामी चरण दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईशी. हरिभाऊंच्या मानशी ध्यास लागला स्वामीचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नशेची चित्ता. गोड न लागती संसार वार्ता चैन नशेची क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करोनी अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटा ते. भक्तजनांचा कैवारी पाहोनिया डोळे भरी. माता ठेविला चरणावरी बहुतंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शने घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती. वरदास्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित. परिधान करवी बगे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कपन जोळी समर्थे तयासी दिदली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर.
आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज नको करू अन्य काज जन भजनाला व्हावे जाऊनी आता सत्वर लुटवी पुरा संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा आज्ञा ऐकून यायशी आनंद झाला मानशी सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊनी सद्गुरूने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळा सद्गुरूचा उपदेश होता तात्काळ गेली भवव्यथा उपरीत झाली चित्ता षड्विकार निमाले बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती द्रव्य प्राप्ती सव निश्चिती ढोंग माजविती बहुत तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे सत्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची तयासी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू भवसागर पैल तिरू उतरतील ते कैसे तैसे नवेची समर्थ ते परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता वरदस्त दिव्य ज्ञान शिष्याते असो हरिभाऊंनी काय केले ब्राह्मणासी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुता कांता घेत उर बडवूनी म्हणे जोडून हिया कर लुटविता तुम्ही संसार हा नवे बरवा विचार दुःख लागेल भोगावे आज भरे अब्रुनी दिवस काढिले आपण परी आता लक्षण आपणा काय आठविले हसतील सकल जन धिक्कारतील पिशून उपास पडता कोण खावयात घालील अल्पवयी आपणाशी बुद्धी सुचली ही कैशी त्या गुणिया संसार सुखाशी दुःख डोई का पडता संसार सुख भोगून पुढे येता वृद्धपण मग करावे मोक्ष साधन सेवावे वन तपार्थ आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा तुम्ही संसार सोडून जाऊन बसाल जरी वनी तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून आपण वाहिले असे आन स्मरण करावे मानसी तुम्ही म्हणाल मज सवे तोही घरदार सोडावे मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाही आता जरी आपण संसार टाकीला लुटून केले हे महत्पुण्य ऐशे कोण म्हणेल कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे याशी काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होतसे विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशी तियेची उत्तरे ऐकोन या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत शेतीयेचे परी तारेच्या चित्तात षडरिपू होत जागत संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी त्यांनी तिजला झडपोनी आपण आधीन केलेसे त्या योगे सद्विचार तियेशी नसुचे अनुमात्र धरोनिया दुराग्रह स्वामी सुता बोधितसे षडविकार त्यागोनी रमला जो स्वामी चरणी दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा स्त्रियेंच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका स्वस्ते मठा माझी स्थापिल्या कामाटी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होनी गोसावी मठा माझी राहिले धन्य धन्य ते स्वामी सुत गुरु आज्ञेने झाले विरक्त परिजन त्यांते निंदित नाना दोष देवनी पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरु चरणी विनाटले सर्व पिटले भव दुःख इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभाविक परिसोत षोडशाध्याय गोडः श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ।